आपल्याला अशा काय अफवा आहेत की इथं जेवायला चांगलं भेटत नाही किंवा मेस वगैरे चांगल्या क्वालिटीची नसते. मला असं वाटतं की लातूरला शिकायला टाकल्यानंतर मुलांची काळजी घेणे म्हणजे काय करणे की फालतू मुलांची संगत लागू नये. सर म्हणजे इथं ट्युशन एरियाचे दैवतच म्हणायला काही हरकत नाही. मराठीच्या पेपरमध्ये सरांवर मी जवळपास 6 पानी निबंध लिहिला होता. बरं, काय लिहिलं त्याच्यामध्ये? असं जे पालक लातूरला विद्यार्थ्याला टाकणार आहेत, तुम्हाला काय वाटतं त्या पालकांनी असा काय विचार केला पाहिजे की आमच्या विद्यार्थ्याला चांगलं जेवण भेटणार नाही, राहायला चांगली सोय नाही, असं काय? लातूर बद्दल तुमचं मत काय आहे? लातूर पॅटर्न बद्दल? लातूर हे खरंच एक महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खरंच एक खूप असं सुंदर वरदान ठरलेलं आहे. भारतात नव्हे तर जगात, महाराष्ट्रात तर आहेतच. डॉक्टर स्वरूपात जे देव तयार करण्याची यंत्रणा इथं डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान असेल आपले शाहू कॉलेज असेल, आपले RCCचे मोठेवकर सर असतील. RCCचे मोठेवकर सर म्हणजे माझे सुद्धा गुरु. मी सुद्धा 13 ते 15 सरांकडेच शिकलेलो आहे. 12वी माझी 15ला झाली. 15ला 12वी झाल्यानंतर मराठीच्या पेपरमध्ये सरांवर मी जवळपास 6 पानी निबंध लिहिला होता. बरं, काय लिहिलं त्याच्यामध्ये? असं सरांचा परिचय म्हणजे सर एकदम नॅचरली, एकदम सांप्रदायिक, एकदम नॉलेजेबल, एकदम डिग्री होल्डर. म्हणजे त्यांच्या एवढ्या डिग्रीज मला वाटत नाही ट्युशन एरियात आणि लातूरमध्ये कोणाकडे असतील, नव्हे तर महाराष्ट्रात नसतील. आता TIFR, DRDO, सेटनेट, MPhil, PhD, MSc गोल्ड मेडलिस्ट अशा सगळ्या डिग्रीज त्यांच्याकडे आहेत. आणि त्यावेळी सरांचे आम्ही खूप लाडके म्हणजे लाडके विद्यार्थी होतो. अभ्यासात नसताल पण व्यावहारिक आणि बाकी सगळ्या सामाजिक गोष्टीत आम्ही सरांचे खूप लाडके विद्यार्थी होतो. इथं 4-5 क्लासेस आहेत. 4ही क्लासेस चांगले आहेत. पण विशेषतः RCC मध्ये मी विशेष शिक्षण घेतलेलं आहे. मला सरांचं पूर्ण इंट्रोडक्शन माहित आहे. सरांच्या गावापासून ते सरांच्या पूर्ण करिअरमध्ये सरांनी सांप्रदायिक, सामाजिक, गरीब भूतपूर्व विद्यार्थ्यांपासून ते सर्वांचं भलं केलेलं आहे. सर्वांचं भलं केलेलं आहे. सर म्हणजे इथं ट्युशन एरियाचे दैवतच म्हणायला काही हरकत नाही. हजारो लोक इथं रोजगारासंदर्भात जगतात. हजारो विद्यार्थी येऊन इथं आपलं करिअर डेव्हलप करून जातात. क्लासेस संचालक आहेत ते सन्माननीयच आहेत. सगळे विद्यार्थी घडवण्याचं एवढं म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यात आपण एवढं म्हणजे डेव्हलपमेंट देतोय किंवा त्यांचं करिअर डेव्हलप करतोय, त्याच्या इतकं मला वाटत नाही पुण्य कुठलं चांगलं असेल. लातूर पॅटर्न बद्दल तुमचं मत काय? कसं आहे सर, लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा एक पॅटर्न बनलेला आहे सध्या. आणि इथं पालक एक आशा घेऊन येतात की आपला मुलगा जर लातूरला शिकायला टाकला तर 100% त्याचं भविष्य काहीतरी घडेल, ह्या आशेनं लातूरला शिकायला टाकतात. तर माझं एक मत आहे पालकांना, असं प्रांजळ मत आहे की पालकांनी त्या मुलाला लातूरला टाकताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे काळजी घ्यायची म्हणजे काय घ्यायची, तर त्याचं योग्य हॉस्टेल निवडणे किंवा त्याला योग्य आहार मिळतोय का हे बघणे, त्या हॉस्टेलमध्ये त्याला योग्य ती वागणूक मिळते का, ह्या गोष्टीकडे लक्ष देणे. एक 5-10 हजार रुपयासाठी काही गोष्टींकडे न बघता त्या मुलाचं भवितव्य आपण काहीतरी बनवण्यासाठी बघतोय, बरोबर आहे. त्याच्यासाठी त्याची योग्य वाटचाल असावी, त्याचं काय म्हणतो त्याची संगत कशी असावी, ह्या गोष्टींकडे जर पालकांनी लक्ष दिलं वेळोवेळी, समजा महिन्याला होईल किंवा 2 महिन्याला होईल. काही गरीब कुटुंबातले पालक असतात, लांबचे असतात, ते येऊ शकत नाही. पण समजा ते 2 महिने किंवा 3 महिन्याला जरी त्यांच्याकडे आले किंवा मुलाखत घेतली हॉस्टेलवाल्यांशी, समजा क्लासेसवाल्यांशी, त्यांची मार्किंग कशी आहे किंवा त्यांचा स्कोअर कसा चाललाय, त्यांना कुठल्या विषयामध्ये प्रॉब्लेम आहे का, किंवा त्यांची संगत कोणाशी आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर फार चांगलं होईल असं मला वाटतं. मला असं वाटतं की लातूरला शिकायला टाकल्यानंतर मुलांची काळजी घेणे म्हणजे काय करणे की फालतू मुलांची संगत लागू नये, पहिला एक वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट, आपला मुलगा क्लासला जातो का ह्याची खात्री करणे गरजेचं आहे. आणि एखाद्या हॉस्टेलला तुम्ही ठेवताय तर ते हॉस्टेल खात्रीपूर्वक आहे का, ते किती वर्षापासून प्रामाणिकपणे काम करताय, किंवा त्यांची स्ट्रॅटेजी कशी आहे हॉस्टेल चालवण्याची, किंवा ते चालक कसे आहेत, ह्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष द्यावे. आणि त्याच्या अभ्यासाकडे तर गरजेचं आहे, कारण आजचा काळ कॉम्पिटिशनचा आहे. कॉम्पिटिशनचा काळ असल्यामुळे मुलांवर ताण पण पडला नाही पाहिजे, पण त्यांनी अभ्यास पण केला पाहिजे फ्रीली. अशा गोष्टींकडे मला वाटतं पालकांनी खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण स्कोअरच हा महत्वाचा नाही. कारण त्याचं पालकत्व स्वीकारणारे जे हॉस्टेलवाले असतील
किंवा क्लासेसवाले असतील, यांनी पण तेवढंच प्राधान्य त्या मुलाला दिलं किंवा मुलीला दिलं तर बरं होईल. क्रिया लातूरमध्ये आपल्याला लातूरकर भेटलेले आहेत इथं. सर, तुमचं लातूर पॅटर्न बद्दल काय मत आहे? एक महाराष्ट्रातलं अतिउच्च दर्जाचं पॅटर्न आहे लातूर. लातूर आतापर्यंत RCCनं जे लातूरमध्ये नाव कमावलंय हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे. बोटेगाव क्लस्टरचं नाव घेतल्यानंतर असं म्हणलं जातंय की इंजिनियर आणि डॉक्टर बनवणारी फॅक्टरी आहे लातूरमध्ये, तेही नालंदा कॅम्पसमध्ये. तुम्हाला काय वाटतंय लातूरमध्ये बाहेरून येणारे पॅरेंट्स त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? त्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्या पाल्यासाठी एक चांगलं शैक्षणिक संकुल आहे आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण जर आपल्या मुलाला काही घडवायचं ठरवलात तर तुम्ही जरूर लातूरलाच या. म्हणजे असे काही लातूर बद्दल अफवा आहेत की सरळ तिकडे बघा तुम्ही, लातूर बद्दल अशा काही अफवा आहेत की इथं जेवायला चांगलं भेटत नाही किंवा मेस वगैरे चांगल्या क्वालिटीची नसती? सर, तुम्ही जर अतिउच्च चांगल्या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला तर तुम्हाला सगळं चांगलं मिळणार आहे. पण तुम्ही पैसेही कमी आणि कुठल्या तरी एका कोपऱ्यात जाऊन जर आपण मुलाला ठेवत असाल तर तिथं दर्जाही कमीच मिळेल. रस्त्यावरला माल हा रस्त्याचाच असतो, शोरूमचा माल हा शोरूमच असतो. थँक्यू सो मच तुमचं मत दिलं. आपल्यासोबत इथं एक व्यक्ती म्हणजे सर आहे, तर काय नाव सर तुमचं? अभिषेक शिंदे. तुम्हाला काय वाटतंय लातूर पॅटर्न बद्दल तुमचं मत काय आहे? लातूरमध्ये ज्या अफवा उठलेल्या आहेत की लातूरमध्ये शिक्षणाचं हे म्हणजे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही त्यांचं दुर्लक्ष आहे, तर असं काही नाही आहे. लातूरमध्ये शिक्षणाचं पहिलेपेक्षा जास्त सर्वांनी कॉन्सन्ट्रेट जास्त केलेलं आहे. आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा डिपार्टमेंट असेल कोणीही असेल तर ते पर्सनली लक्ष देऊन आता म्हणजे जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते कोणते येऊ देत नाहीत ते. आणि असेल तर आता आपले लातूरचे मोठे गावकर सर, RCC त्यांचा क्लास आहे, तर ते सर स्वतः पर्सनली लक्ष देतात. विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील ते पर्सनली स्वतः शिकवतात. ते सर विद्यार्थ्याच्या अडचणीला पर्सनली स्वतः समोर येतात आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सब्जेक्टला त्यांनी स्टाफ पण असा टॉपचा ठेवलेला आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांची पूर्णपणे समजून जाईल असं शिकवतात ते. येस, धन्यवाद. जे पालक लातूरला विद्यार्थ्याला टाकणार आहेत, तुम्हाला काय वाटतं त्या पालकांनी असा काय विचार केला पाहिजे की आमच्या विद्यार्थ्याला तिथे चांगलं जेवण भेटणार नाही, राहायला चांगली सोय नाही, असं काय? नाही, असं नाही. लातूरमध्ये जेवणाच्या बाबतीत तर नो चॅलेंज आहे, कारण लातूरमध्ये ते जेवण अशा क्वालिटीचं भेटतं की ते एकदम अप्रतिम. आपण घरी जे खातो त्या प्रकारचं आपल्याला इथं खायला भेटतं. असं नाही की त्यांना वेगळं आपल्याला वेगळं. इथं खाण्याच्या बाबतीत लातूरमध्ये कधी म्हणजे कोणाचीच समस्या येणार नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.